बाळा, इतका शांत का झालास? इतका एकटा का बसलायस? तुझ्या चेहऱ्यावरचं हसू मी पाहतो आहे, पण तुझ्या मनातला थकवा देखील मला दिसत आहे. तू जगासमोर स्वतःला मजबूत दाखवतो आहेस, पण मात्र आतून तुझं मन हळूहळू थकत चाललं आहे. तू कोणाला सांगत नाहीस, पण रात्री उशीवर डोकं ठेवताना हजारो विचार तुझ्या मनात येतात की मी इतका प्रयत्न करतो तरी माझ्यासोबतच असं का होतं? मी सगळ्यांसाठी उभा राहतो, पण माझ्यासाठी कोण उभं राहतं? माझी वेळ कधी येणार? बाळा, आज तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ना ते मी ऐकतो आहे. तुला वाटतं की सगळं संपत चाललं आहे. तुझ्या हातातून गोष्टी निसटत आहेत. ज्या लोकांवर तू विश्वास ठेवला ते बदलले, त्यांना आपलं मानलं ते दूर गेले, आणि तू मात्र तेथेच उभा राहिलास एकदम शांतपणे. पण बाळा, आकाशातले ढग कायम राहत नाहीत. वादळ कितीही मोठं असलं तरी त्यानंतर आकाश पुन्हा स्वच्छ होतंच. आज तुझ्यावर कठीण वेळ आली आहे म्हणून घाबरू नकोस, कारण सोनं जेव्हा अग्नीत जातं तेव्हा ते नष्ट होत नाही, ते अधिक शुद्ध होतं. तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते तुला सोडण्यासाठी नाही किंवा तुला तोडण्यासाठी नाही, ते तुला घडवण्यासाठी आहे. आज तुझ्या डोळ्यात पाणी असेल, आज तुझ्या मनात भीती असेल, आज कदाचित तुझ्याकडे उत्तरही नसतील, पण लक्षात ठेव बाळा, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होणं थांबत नाही. तू आज स्वतःला एकटा समजतोयस. तुला वाटतं की माझं कोण आहे, पण बाळा, मी तुला एक विचारतो, जेव्हा तू एकटाच शांत बसून रडत होतास तेव्हा तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद कुठून आली? जेव्हा सगळे दरवाजे बंद झाले होते तेव्हा अचानक एखादा मार्ग कुठून उघडला? आणि जेव्हा तू म्हणाला होतास आता माझ्याकडून काहीही होणार नाही, तेव्हा पुन्हा चालण्याचं धैर्य तुला कुठून मिळालं? बाळा, तिथेच विश्वास असतो, तिथेच एक शक्ती असते, तिथेच तुझ्या आत लपलेलं सामर्थ्य असतं. तू सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत आहेस. कोणीतरी पुढे गेला, कोणीतरी जास्त कमावलं आणि कोणीतरी मोठं झालं, आणि मग तू स्वतःला कमी समजायला लागतोस. पण बाळा, एक लक्षात ठेव, सूर्य सकाळी उगवतो म्हणून चंद्र चुकीचा होत नाही. फुलं एकाच वेळी उमलत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीची वेळ वेगळी असते. तुझी वेळ अजून संपलेली नाही. तुझ्या आयुष्यातलं सुंदर पान अजून लिहायचं बाकी आहे. आज लोक तुझ्यावर हसतील, आज लोक तुझ्या स्वप्नावर शंका घेतील, आज लोक म्हणतील याच्याकडून काहीही होणार नाही, त्यांना बोलू दे. कारण लोक सुरुवात पाहतात, परिणाम नाही. बाळा, थकला असेल तर थोडा वेळ थांब. रडावंसं वाटत असेल तर थोडं रड. शांत बसावंसं वाटत असेल तर शांत बस. पण स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, कारण तुझ्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे. तुझ्या हातून अजून खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. आणि आज हा शब्द मनात ठेव, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. धीर धर, तुझा प्रवास अजून सुरू आहे. बाळा, तुला जाता जाता ह्या व्हिडिओच्या खाली एक अशी कमेंट करायची आहे की स्वामी, माझ्या मागे ही अडचण आहे आणि मला ह्या अडचणीतून, ह्या लूपमधून बाहेर काढा. बाळा, कदाचित ही तुझी कमेंट श्री स्वामी समर्थ ऐकतील आणि तुला ह्या लूपमधून, म्हणजेच तू जिथे अडकला आहेस त्यातून बाहेर काढतील. कारण बाळा, तुला माहीत आहे, श्री स्वामी समर्थांची शक्ती प्रचंड ब्रह्मांडात असते. आपण काय विचार करत असतो, आपण काय बोलत असतो, हे स्वामी अगदी बोलत असतात. म्हणून बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग. आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ ही कमेंट नक्की कर. तोपर्यंत भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.